आज शुक्रवार आहे आणि कॉर्पोरेट एम्प्लॉई तर खूप जास्त खुश असतील, कारण की कंटिन्यू 3 दिवसाच्या सुट्ट्या आल्या. तब्येत बरी नसल्यामुळे मी आज हॉलमध्ये झोपली होती. 8 वाजता माझी मॉर्निंग झाली आणि आज फ्रायडे असल्यामुळे वाईबच काही वेगळी होती. आरामात उठून मी ब्रश वगैरे केला, रेडी वगैरे झाली. नंतर महाराजांचे दर्शन केले. गळ्यात दुखत होतं म्हणून लवंगवाला पाणी पिलं आणि आरामात सर्व आवरून घेतलं. खरं सांगू तर 2026 जानेवारी महिना पण संपायला आला, पण काही कळलंच नाही की हा महिना कसा काय गेला. रेडी वगैरे होऊन निघाली मी ऑफिसला जायला. 1 वाजता लंच ब्रेक झाला. घरी येताना मी मार्केटमधून आली, कारण की मला थोडं शॉपिंग करायची होती. मग जेवण वगैरे करून पुन्हा ऑफिसला गेली आणि 7 वाजता सुटली मी ऑफिसवरून. संध्याकाळी खूप जास्त भूक लागली होती म्हणून मी गेली पाणीपुरी खायला. पाणीपुरी वगैरे खाऊन मग मी आली घरी. आज खूप जास्त थंडी आहे बाहेर आणि रोज सारखी मी थकलेली नाहीये, कारण की सुट्टीचा विचार करून माझ्या थकवात निघून गेला. माझ्या बेडवर बेडशीट वगैरे टाकायची होती, पटपट ते आवरून घेतलं. आज खरंच असं वाटत आहे की पाऊस वगैरे येणार की काय, कारण की हवा पण जास्त सुटली आणि खूप जास्त थंडी पण वाढली आहे. मे बी रविवारी माझ्याकडे हळदी कुंकाचा कार्यक्रम आहे, म्हणून माझ्या मम्मीने तिळगुळ आणि तिळाचे लाडू बनवले. लहानपणी मम्मी तिळगुळ द्यायची नाही म्हणून लपून लपून खूप सारं तिळगुळ खाल्लंय, पण आता मोठे झाले तर एवढं तिळगुळ खायची इच्छा होत नाही. फ्रेश वगैरे करून मग मी बनवायला लागली गरमागरम ब्लॅक टी. बाहेर थंडी खूप असल्यामुळे मी पण माझ्या चुलीवर हात वगैरे शेकत आहे. तुम्ही सर्व मला कमेंटमध्ये नक्की सांगा की तुमच्याकडची थंडी काय म्हणते आणि तुमच्या गाव सुद्धा मला सांगा. मला माहित होईल की माझे व्हिडिओ कोणत्या गावापर्यंत पोहोचत आहे. आता स्टार्ट झाला माझा मी टू टाइम. मस्त गरमागरम चाय वगैरे पिलं, स्वतःला टाइम दिलं. मी स्वतःला थोडा जास्त टाइम देते, कारण की मला स्वतःमध्ये राहणं खूप जास्त आवडतं. आज मम्मीला जेवण करायचं नव्हतं म्हणून आम्ही तिघच होतो जेवण करणार, तर आम्ही गेलो बाहेर जेवण करायला. बाहेरून मग मी जेवण वगैरे करून आली आणि बसले एडिटिंग करायला. एडिटिंग वगैरे करून मग मी बसली मूवी बघत. तर असा होता आजचा माझा फ्रायडे. भेटूया उद्या.